ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः। श्रीपरमात्मने नमः। अथ षोडशोऽध्यायः। आपण अध्याय 16 बघतोय. पहिल्या 3 श्लोकात आपण दैवी संपत्ती पाहिली. या गुणांचा उल्लेख आपल्याला गीतेमध्ये वारंवार आढळतो. दुसऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञ आहे, 5व्या अध्यायात कर्मयोगी आहे, 6व्या अध्यायात ध्यानयोगी आहे. असं सर्व सांगताना या गोष्टींची चर्चा म्हणजे या दैवी संपत्तीची चर्चा भगवंतानी केलेली आहे. त्यांची लक्षणं सांगितलेली आहेत. त्यांच्या दैवी संपत्तीचा उहापोह केलेला आहे. म्हणजे उहापोह साधक बाधक विचार केलेला आहे. या अध्यायात आसुरी संपत्तीचं वर्णन जास्त आहे. कारण त्यावेळी कर्मकांडात रमलेल्या लोकांनी त्यावर भर देऊन बाकी तत्त्वज्ञान समांतरपणे मांडायला सुरुवात केली होती. म्हणून इथे आसुरी संपत्ती वर्णन करून त्यातला दोष दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातला पहिला श्लोक आपण पाहिला. त्यात 6 आसुरी संपत्ती पाहिल्या, 26 दैवी गुण पाहिले. आता ह्या सगळ्या ह्याच्यात मागच्या ज्या श्लोकामध्ये आपण आसुरी संपत्ती पाहिली होती त्यामध्ये म्हणजे दैवी गुण 26 आणि आसुरी गुण फक्त 6 सांगितले होते. पण या 6 गोष्टींची पिल्लावळ मात्र मोठी आहे. ईर्ष्या, मत्सर, हेवे दावे अशी सगळी पिल्लावळ आणि त्यांचा धोका हा दोन्ही मोठा आहे. त्यामुळे या श्लोकात आत्ता जो श्लोक आपल्याला येणार आहे त्याच्यामध्ये दैवी संपत्तीचं फळ भगवंतांनी सांगितलं आहे. पहिल्यांदा दैवी गुणसंपत्ती सांगितल्या, मग आसुरी संपत्ती सांगितल्या. दैवी गुणाचे पहिले 3 श्लोक होते, आसुरी संपत्तीचा 1 श्लोक होता. आणि आता आपण जो 5वा श्लोक बघणार आहोत त्यामध्ये दैवी संपत्तीचं फळ भगवंत सांगतायत. ते म्हणतात, दैवी संपद विमोक्षाय निबंधायासुरीमता मा शुचः संपदं दैवी माभिजातोऽसि पांडव. दैवी संपत्तीचा माणूस ध्येयनिष्ठ असतो. आपली वृत्ती, दृष्टी संकुचित न करता तो कायम विशाल दृष्टीने आणि विशाल वृत्तीने पाहत असतो. अर्जुन अगदी तसाच होता. त्याच्या स्वभावामध्ये रुजुता होती. तो श्रेयसाचा विचार करणारा होता. स्वार्थाने स्वतःपुरता विचार न करता सर्वांच्या हिताचा विचार करणारा होता. त्याच्यासाठी स्वतः कष्ट सहन करून आणि लोकांचा हिताचा विचार कसा करता येईल हे बघणारा होता. स्वतःला कष्ट पडले तरी त्याला पर्वा नव्हती. थोडक्यात त्याच्याजवळ दैवी संपत्ती होती. म्हणून या श्लोकामध्ये भगवंत त्याला म्हणतात, अरे पांडवा म्हणजे अर्जुनाला म्हटलेलं आहे, दैवी संपद विमोक्षाय. दैवी संपत्ती ही मोक्षाला कारणीभूत होते.
आणि आसुरी संपत्तीमुळे जन्ममृत्यूच्या चक्रात माणूस अडकतो. त्यामुळे ती बंधनाला कारणीभूत होते. पण तू शोक करू नको, मा शुचहा. पण तू शोक करू नकोस, कारण तुझ्यात दैवी संपत्तीचा वास आहे. ते गुण तुझ्यात अभिजातस्य असी, म्हणजे ते तुझ्यात जन्मतःच आहेत. आता दैवी संपत्ती ही सद्वस्तुनिष्ठ असते. सद्वस्तुनिष्ठ, तत्चा विचार करणारी असते. तर आसुरी संपत्ती व्यक्तिनिष्ठ असते. दैवी संपत्तीमध्ये समाज, राष्ट्र, मानवता हा विचार असतो आणि जो आसुरी संपत्तीमध्ये अजिबात नसतो. दैवी संपत्ती म्हणजे पांडव जर आपण बघितले तर ते दैवी संपत्तीचे द्योतक आहेत. तर दुर्योधना वगैरे जी सगळी माणसं आहेत, कौरव जे आहेत, ते आसुरी संपत्तीचे द्योतक आहेत. दैवी संपत्ती ही मोक्षाप्रद नेते, याची डोळा मोक्षाप्रद नेते, आणि आसुरी संपत्ती जन्ममृत्यूच्या चक्रात अडकवते. इथे भगवंत अर्जुनाला म्हणताना असे म्हटले की तुझ्यात दैवी संपत्तीचा वास आहेच, तो जन्मतःच तुझ्यात आहे, असंही त्यांनी म्हटलंय. गौतम ऋषी याचं वर्णन करताना असं म्हणतात, दया सर्वभूतेषु क्षांतिरनसूया शुचिरनायासो मांगल्यम कार्पण्यम अस्पृहा चेत्याष्टा वात्म गुणाहा. म्हणजे हे सगळे जे दया सर्वभूतेषु क्षांतिर म्हणजे क्षांती अनसूया शुची अनायासो मांगल्य अकार्पण्यम अस्पृहा चेत्यष्टा वात्मगुणाहा. म्हणजे हे सगळे आत्मवान जो असतो त्याचे गुण असतात, असं गौतम ऋषी जे म्हणतात ते सगळं अर्जुनाला लागू पडतं. इथे हे 8 दैवी गुणांचं वर्णन आहे. दया, अर्जुन सर्वांवरती समभावाने प्रीती करत होता. क्षांती, ती सहनशीलता त्याच्याकडे होती. अनसूया, म्हणजे त्या कुठल्याही बाबतीत कोणाचाही तो द्वेष, हेवा दावा त्याला काही नव्हतं. शौच, मन, कर्म, वाणी, शरीर या सगळ्याची शुद्धता त्याच्याकडे होती. अनायास, विषयांचा हव्यास न धरता प्राप्त आणि अप्राप्त जे असेल त्यात संतोष मानणारा होता. आणि मांगल्य, त्याचा जो आनंद त्याला मिळायचा तो सुद्धा संतोषजन्य आनंद होता. अकार्पण्य, कृपणपणाचा अभाव होता. अस्पृहा, कोणत्याही गोष्टीची लालसा नव्हती. अशा पद्धतीने हे सगळे गुण भगवंत म्हणतायत, अर्जुना अरे तुझ्यामध्ये आहेतच, तेव्हा तू अजिबात घाबरू नकोस. आता मानवानी दैवी संपत्ती जर धारण केली तर तो देवत्वाकडे जातो, आणि आसुरी संपत्ती धारण केली तर दानवत्वाकडे जातो. ही राक्षसी संपत्ती आहे तरी कशी, त्याचं वर्णन या श्लोकामध्ये भगवंत करतात. ते असं म्हणतात, द्वौ भूतसर्गो लोकेस्मिन् दैव आसुर एव च दैवो विस्तरशः प्रोक्त आसुरं पार्थ मे शृणु. गुणातीत योगी किंवा स्थितप्रज्ञ असताना कसं असतं त्याचं वर्णन जसं दैवी संपत्तीमध्ये केलेलं आहे. आता अर्जुन कौरवांना सुद्धा स्वजन मानत होता. भगवंत इथे म्हणतायत की तू घाबरू नको, कारण तुझ्यात दैवी गुण आहेत, ते मला माहिती आहेत, पण तुझ्या माहितीसाठी तुला आसुरी गुण सांगतो. कारण अर्जुन आसुरी गुण ज्यांच्यामध्ये होते त्या कौरवांना स्वजन मानत होता, जी आसुरी संपत्ती सांगितलेली आहे. भगवंत म्हणतात या लोकांमध्ये 2 प्रकारचे स्वभाव असतात. एक देव स्वभावाचे आणि दुसरे आसुर स्वभावाचे.
म्हणून मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मानवाने जर दैवी संपत्ती धारण केली तर तो देवत्वाकडे झुकतो आणि आसुरी संपत्ती धारण केली तर तो दानवत्वाकडे झुकतो. आता बृहदारण्यकामध्ये असा उल्लेख आहे की प्रजापतीला 2 पुत्र होते. द्वयाः प्रजापत्या देवाश्च असुराश्च ततः कानियसा एव देवा जायसा असुराः. म्हणजे जे 2 पुत्र होते त्यातले देव हे लहान होते आणि असुर हे मोठे होते. आणि हेच इथे भगवंत आपल्या सांगतात की या लोकी भूतांचे 2 स्वभाव मानलेले आहेत. 2 स्वभाव, द्वौ भूतसर्गो लोकेस्मिन असं म्हटलेलं आहे. भूतांचे स्वभाव 2 प्रकारचे आहेत, दैवी आणि आसुरी. पण पुढे कदाचित त्रयः प्रजापत्याः असा सुद्धा उल्लेख बृहदारण्यकात येतो. याचा अर्थ देव दानव मानव तिघांनी एकदा, म्हणजे देव दानव मानव म्हणजे याच्यामध्ये वृत्ती कशी आहे पहा, की देवांची सत्व, मानवाची रजोगुणी आणि दानवांची तमोगुणी, हे आपण पाहिलेलं आहे मागे. आता ह्या तिघांनी एकदा ब्रह्मचर्यपूर्वक उपासना केली आणि प्रजापतीला म्हणाले की आम्हाला आता उपदेश करा. त्यांनी द हे अक्षर दिलं, द, आणि म्हणाला समजलं का तुम्हाला? त्यावर देव म्हणाले हो, आम्हाला समजलं. आपण आम्हाला इंद्रिय दमन करायला सांगितलेलं आहे. देवांना सर्व उपभोग उपलब्ध असतात, त्यामुळे ते भोगी जास्त व्हायला लागतील, म्हणून दमन करणं अत्यंत आवश्यक आहे. मनुष्याला सांगितलं की तुला कळलं का? त्यावेळेस त्यांनी सांगितलं हो, मलाही कळलं, कारण द म्हणजे दान करा असा संदेश तुम्ही मला दिला आहे. स्वभावतः मनुष्य हा लोभी असतो, त्याला स्वार्थीपणा त्याच्यामधला जास्त असतो. संसारामध्ये असल्यामुळे कदाचित असेल, पण तो कमीच करण्यासाठी दान करा असं सांगितलेलं आहे. तेही बरोबर होतं. राक्षसांना सुद्धा दच हा शब्द दिला होता. त्यांना विचारलं तुम्हाला समजलं का? त्यावर ते म्हणले हो, कारण तमोगुण जो राक्षसांचा आहे त्या ह्यानी त्यांच्यामध्ये दया कमी असते आणि दया करा असं सांगितलं राक्षसांना, कारण तमोगुणातलं क्रौर्य जे आहे ते दयेनी कमी होतं. आणि म्हणून इथे भगवंत असं म्हणत आहेत की देवांचा स्वभाव यापूर्वी विस्ताराने सांगितलेला आहे. कसा? म्हणजे देवत्व ज्यांच्याकडे आहे असा, तो म्हणजे स्थितप्रज्ञ, कर्मयोगी, ध्यानयोगी वगैरे. पण असुराचा स्वभाव जो आहे तो आता तू माझ्याकडनं ऐक, कारण काय चांगलं आहे मी तुला सांगितलं, पण काय वाईट आहे हेही कळायला पाहिजे, तेही माहिती पाहिजे, म्हणून मी तुला सांगतोय. आता ईश्वर न मानणं हे आसुरी वृत्तीच्या लोकांचं वैशिष्ट्य आहे. द्रव्यसंचय, शारीरिक उपभोग या गोष्टींना त्यांच्या जीवनामध्ये जास्त महत्त्व असतं. मी म्हणजे शरीर ही त्यांची धारणा असते. योगी जगण्यापुरतंच खातात, पण हे लोक खाण्यासाठीच जगतात, दुसऱ्याचा सल्लाही मानत नाहीत. चार्वाक नीतीमध्ये असंच आसुरी वृत्तीचं वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये खरं म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे, यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देवस्य पुनरागमनम कुतः. जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत सुखाने जगा. ऋण काढून तूप खा, म्हणजे काय? ऋण काढून सण साजरे करा असं आपण म्हणतो ना, तसं. एकदा देह भस्मीभूत झाला, भस्म झाला की मग तो कुठे परत येणार आहे? असं हे सगळं आसुरी किंवा भोगवादी असं तत्वज्ञान आहे. पुढे भगवंत असं सांगतात, प्रवृत्तींच निवृत्तींच जनान विदुरासुराः
न शौचन्नापि चाचारो न सत्यन्तेषु विद्यते. आसुरी स्वभावाचे लोक प्रवृत्ती आणि निवृत्ती काहीही जाणत नाहीत. शुचित्व हे कसं ते त्यांना स्वप्नातही माहिती नसतं, तर प्रत्यक्षातलं सोडूनच द्या. विधी निषेध ते पाळत नाहीत. म्हणजे काय काय करावं याचे नियम आहेत, त्याला विधी म्हणतात. आणि काय करू नये याचेही नियम आहेत, त्याला निषेध असं म्हणतात. आता यांच्या ठिकाणी अंतर्बाह्य शुचिता, शौच ज्याला म्हटलं जातं ते तर नाहीच आहे, ते आचरणातही नसतं. सत्य भाषण, सत्याचा मागमूसही नसतो. हे लोक भौतिकवादी असतात, त्यामुळे भौतिक सुखामध्ये रममाण होतात. पाप, पुण्य, सदाचार, पवित्रता या सगळ्या गोष्टी त्यांच्या कल्पनेत सुद्धा नसतात. त्यांना फक्त घर, दार, गाद्या, गिरद्या, गाडी, घोडे, स्थावर, जंगम यातच ते गुंतलेले असतात. दुसऱ्यावर अन्याय करणं आणि निसर्गाला ओरबाडून घेणं हे त्यांना जमतं. ज्ञानदेव म्हणतात की काळीमा सांडील कोळसा, वरी चोखी होईल वायसा, राक्षसही मासा विटोषके. म्हणजे एक वेळ कावळा पांढरा होईल, कोळसा काळेपणासुद्धा टाकून देईल, पण आसुरी संपत्ती धारण करणारा पवित्र होणं कधीही शक्य नाही. कारखान्यातली धुराडी जशी धूर बाहेर टाकत असतात ना, तसं आसुरी लोकांच्या तोंडून असत्य भाषणच बाहेर पडत असतं. कुत्र्याचं शेपूट वाकडं असतं तसंच वाकडं. तसं ही माणसं आपला स्वभाव कधीही बदलत नाहीत. दुर्गुण, दुराचार यांच्या पाचवीलाच पुजलेले असतात. त्यांना सत्य परमेश्वराचं ज्ञान कसं होणार? बरं, जन्म प्राप्त करून सुद्धा त्याच्यात ते आपलं स्वहित साधत नाहीत. स्वहित म्हणजे परमेश्वराचं दर्शन, तेही साधत नाहीत. मग हे आपलं जन्म प्राप्त करून पतनच करून घेतात आणि परमात्म तत्वाला विन्मुख होतात. अशी ही लोक असतात, असं वर्णन इथे भगवंतानी केलेलं आहे. आजकालसुद्धा आपण बघितलं तर समाजामध्ये असे अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतात. शालेय महाविद्यालयीन वातावरणसुद्धा आता उच्छृंखल झालेलं दिसतं. सद्गुण हा कुचेष्टेचा विषय काही ठिकाणी ठरलेला आपण पाहतो. अगदी साधी गोष्ट आहे की ड्रिंक्स घेणं हे कितपत योग्य आहे. पण काही जण इतकं मोठं अभिमानाने विचारतात, म्हणजे तुम्ही ड्रिंक्स नाही घेत, म्हणजे हा जणू काही त्यांच्यातला दुर्गुण आहे की काय? अशी परिस्थिती आत्ता अनुभवास येते. शिक्षक, माता पिता यांच्याबद्दलचा आदरसुद्धा कमी झालेला दिसतो. आता ही सगळी लक्षणं आसुरी संपत्तीकडे झुकणारीच आहेत. आचारहीन, विचारहीन अशी ही प्रवृत्ती जास्तीत जास्त दिसायला लागणं हेच कलियुगाचं लक्षण आहे. अर्थात ही लक्षणं चांगली नव्हेत हे तितकंच खरं. पुढे भगवंत असं म्हणतात, असत्यमप्रतिष्ठन्ते जगता हुरिनीश्वरम अपरस्परसंभूतं किमन्यत् कामहैतुकम. ही आसुरी प्रवृत्तीची जी माणसं आहेत ती असं म्हणतात की हे जगत आश्रयरहित, सर्वतैव खोटे, म्हणजे ईश्वराखेरीज आहे. इथे ईश्वर त्याच्या मागे आहे, ईश्वराचा आश्रय त्याला आहे किंवा ईश्वराचं अधिष्ठान त्याला आहे, असं हे सगळं जे आम्ही सांगत असतो ते म्हणतात असं मुळीच नाही आहे. हे सगळं जे जग आहे ते स्त्री पुरुषांच्या संभोगातून, संयोगातून उत्पन्न झालेलं आहे. म्हणून विषय जे आहेत ते केवळ उपभोगाकरताच आहेत. त्याशिवाय दुसरा काय हेतू असणार? माझा, मी ही सगळी स्वैराचारी वृत्ती याच्यामध्ये आपल्याला दिसते. 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंतानी सहयज्ञ सांगितला होता. तुम्ही भगवंताला तुष्ट करा, तो तुम्हाला तुष्ट करेल. परस्परम भावयंत, एकमेकांना संतुष्ट करा.
असं सांगितलंय. म्हणजे ही आसुरी जी संपत्ती आहे ती हे परस्परम भावयंत शक्यच नाही. एकमेकांना संतुष्ट तर ते करणारच नाही, पण दुसऱ्याला मागे सारून मी कसा संतुष्ट होईन हेच त्यांना पाहिजे असतं. आणि ती स्वार्थी वृत्ती त्यांच्यामध्ये असते, ती आसुरी वृत्ती आहे. तेव्हा परस्परम भावयंत याच्याशी यांचा काहीही संबंध नसतो. गुण अवगुण हे जाणून आत्मपरीक्षण करणं हे ह्या अध्यायाचं खरं म्हणजे प्रयोजन आहे. म्हणून भगवंतानी आसुरी आणि दैवी या दोन्ही संपत्ती सांगितलेत. त्याचं कारण असं, आसुरी संपत्ती सांगण्यामागचं आणखीन एक कारण असं, कारण आत्तापर्यंत त्यांनी दैवी संपत्ती वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेल्या होत्या, वेगवेगळ्या पद्धतीने. स्थितप्रज्ञाची लक्षणं म्हणून, योग्याची लक्षणं म्हणून अशा सांगितल्या होत्या. आणि आत्ता स्पेसिफिक अशा सगळ्या दैवी संपत्ती सांगितल्या. पण त्याच्याबरोबर सांगताना आसुरी संपत्ती विस्तृत सांगितल्या. त्याचं कारणच हे आहे की आपल्यातलेच गुण आणि अवगुण हे आपणच आपले शोधायचे असतात. त्याला आत्मपरीक्षण असं म्हणतात. तेच ह्या अध्यायाचं खरं म्हणजे प्रयोजन आहे. आपल्या अर्धवट ज्ञानाने ते ईश्वराचं अस्तित्वच नाकारतात. जी देहबुद्धीला धरून असणारी असतात ती ईश्वराचं अस्तित्वच नाकारतात. त्यामुळे बद्ध लोक ज्याला आपण म्हणतो, त्यामुळे प्रत्येक क्षणाला आनंदाचा उपभोग घ्या, आनंद लुटा, बास. मग तो स्वार्थबुद्धीचा असो, अविचारी असो, मनमानी करणारा असो, काही हरकत नाही. अहो, कुठला स्वर्ग मोक्ष आणि याचा विचार करताय? एकदा आपलं जीवन संपलं की आपल्याला तरी कुठे कळतंय की स्वर्गात जायचं आहे का, मोक्ष मिळाला आहे का, नरकात गेलो, काहीच समजत नाही. मग आपली शांती उगीचच कशाला हरवून ठेवायची आणि मग ते मोक्ष मिळवण्यासाठी एवढी धडपड करायची. त्याच्यापेक्षा मस्तपैकी आनंदाने जगा. आणि आनंदाने जगा म्हणजे स्वार्थाने जगा. आपल्याला पाहिजे ते येन केन प्रकारेण पण प्राप्त करून घ्या. मग त्याच्यासाठी दुसऱ्याला त्रास द्यायला लागला तरी काही हरकत नाही, दुसऱ्याचं काही वाईट झालं तरी हरकत नाही. असा हा भोगवाद किंवा चंगळवाद ज्याला आपण म्हणतो, हे विकार इथे उत्पन्न होतात. आत्मिक विकास जो असतो तो खुंटून जातो. आत्मिक विकास खुंटतो. घेता येईल तेवढे उपभोग घेण्यात आनंद आहे, हेच आसुरी संपत्तीचं तत्त्वज्ञान आहे. आनंद उपभोगायला मुळीच हरकत नाही. आध्यात्मिक दृष्टिकोनातनं जरी पाहिलं तरी आनंद उपभोगायला कुठेच हरकत घेतलेली नाही. पण तो स्वार्थीपणाने घेऊ नका. दुसऱ्याला ओरबाडून, दुसऱ्याला दुःख देऊन असा मिळवलेला आनंद कधीच महत्त्वाचा नसतो असं सांगितलेलं आहे. पण हे या लोकांना समजत नाही. आसुरी संपत्तीच्या लोकांना हेच समजत नाही. ते म्हणतात दुसऱ्याचं काय व्हायचं ते होऊ दे, माझं मी बघतो. ईश्वर न मानणं हे सुद्धा आम्ही मान्य करू की ठीक आहे, ईश्वर नका मानू, कारण ईश्वराला मानतच नाही असं म्हणणारे बरेच लोक आहेत. पण आत्ता ह्या क्षणाला मी बोलू शकते, मी पाहू शकते, हे कशामुळे आणि कुणामुळे? मग हे सर्व मी करू शकते हे ज्या शक्तीमुळे मी करते, त्या शक्तीला मी देव म्हणते. ठीक आहे, तुम्ही देव म्हणू नका, तिला शक्ती म्हणा. पण ती देणारा कोण आहे? तर माझीच शक्ती आहे. बरं ठीक आहे, ही तुझीच शक्ती आहे, पण मग तू कोण आहेस? तर त्याला आम्ही आत्मा म्हणतो, खरा मी म्हणतो. जो तुमच्या माझ्यात सगळीकडे आहे तोच परमात्मा आहे. आम्ही त्याला आत्मा म्हणतो, आम्ही त्याला खरा आत्मा म्हणतो. खरा मी, खोटा मी असं त्यातला भेद करतो. पण आसुरी संपत्तीचे जे लोक आहेत त्यांना तो खोटा मी खरा वाटतो. देहबुद्धीत गुरफटलेला मी त्यांना खरा वाटतो. अज्ञानामुळे त्यांना हा खरा मी जो आहे तो खोटा वाटतो. किंवा खरा मी आणि खोटा मी हा फरकच त्यांना करता येत नाही. म्हणून संसारात धर्म, अधर्म, पाप, पुण्य
या जगाला रचणारा, शासन करणारा कोणी ईश्वर आहे असं त्यांना पटत नाही. स्त्री पुरुषाच्या कामभावनेतून हे विश्व निर्माण झाले, हे ईश्वर वगैरे सगळं झूट आहे असंच आसुरी संपत्तीचे लोक मानतात. हे सर्व अज्ञानाचं लक्षण आहे. नास्तिक सिद्धांत मांडणाऱ्या या आसुरी संपत्ती धारण करणाऱ्या लोकांचा स्वभाव आणि आचरण ते कसं असतं याबद्दल पुढच्या काही श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. इथे हीच साही दोषांगी हे आसुरी संपत्ती दाटुगी, जैसे थोर विष भुजंगी आंग साने. ज्याप्रमाणे भुजंगाचं शरीर लहान असतं पण विष भयंकर असतं, तसं आसुरी संपत्ती फक्त 6 दोषांनी युक्त आहे असं जरी म्हटलं तरी ती सगळ्यात बलवान आहे. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्य, अज्ञान ही 6च लक्षणं सांगितली आहेत. पण हे 6 आसुरी गुण अत्यंत भयानक विष समान आहेत. त्यामुळे ते दूरच ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे असं भगवंत आपल्याला इथे सांगतात. आपण इथेच थांबू आणि मग आसुरी संपत्ती धारण केलेल्या लोकांचा स्वभाव आणि आचरण हे कसं असतं याबद्दल भगवंत पुढे सांगणार आहेत, ते नंतर पाहू. तोपर्यंत इथेच थांबू. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु, शुभं भवतु, शुभं भवतु.